नाही तर आंब्याची फुई लावून चिचा खाले पण नाही जमणार. कष्टी आहे. शेर साहेब आमच्या विवाही साहेबाच्या शब्दात कणातले जग हे निरंतर आहे, जग हे अनित्य आहे, जग हे नित्य आहे आणि अनित्यापासून माणूस हा कष्टी आहे आणि त्या कष्टामधून माणूस हा दुःखी आहे. कष्टामधून हा माणूस दुःखी आहे. पण शेर साहेबा आम्हाला प्रकाशाकडे जायचं आहे म्हणतात. मान्यवर आमचे विवाही भीमेश प्रकाशाकडे जायचे आहे. आम्हाला एका शून्याकडून एका अक्षराकडे वळायचं आहे. मग काची अनित्य हे दुःख आहे, अनित्य हे दुःख आहे, माणूस हा कष्टी आहे. मग एका प्रकाशाकडे नेणारा एका राजाचा मुलगा आहे, एका सुखाकडे वळवणारा एक राजाचा मुलगा आहे. शून्यामधून निघून गेलेला आहे, परमेश्वर पाहायला गेलेला आहे, परंतु परमेश्वराचे विचार घेऊन आपल्यापर्यंत आलेला आहे. आपण त्याची पूजा करतो. शायद एका राजाच्या घरी जन्माने आला आणि ते तुम्हाला विचारत होता अनित्याला नित्य समजते का? त्याच्यापासून वेगळं करा. मी काय म्हणतो विचार करा. हम तुम्हारे हर लफ्ज पे शायरी कर सकते हैं विवाही साहब, तुमको मालूम है हम तुम्हारे हर लफ्ज पे शायरी कर सकते. मेरा नाम रवि बाबू आहे. हा लक्षात ठेवा विवाही. आणि तुम्ही जर या विचाराला अमान्य केलं, हे विचार जर वेगळे या लोकांनी दाखवले तर तुम्हाला दवाई दिल्याशिवाय सोडणार नाही. माझं नाव रवी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांने धम्म दीक्षा घेतली. हिंदू म्हणून मी जरी जन्माला आलो पण हिंदू म्हणून मी मरणार नाही ही बाबासाहेबांना घोषणा केली. तुम्हीच म्हणता. त्याने प्रकाश दाखवला लोकांकडे. आज या ठिकाणी घटना लिहिलेली आहे या देशाची आणि त्या देशाच्या घटनेवरती आमचा जग जगत आहे. आज त्या कलमेवरती आम्ही वावरत आहोत. अशा महामानवाने लिहून ठेवलेलं पुस्तक आहे शाहीर साहेब. आणि तुम्ही बोलले शब्द अनित्य माणूस हा कष्टी आहे, हा दुःखी आहे. मग मानवाच्या जीवनामध्ये वेदना आहे म्हणजे दुःख आहे. त्या वर्तमान काळात किती आहेत, भूतकाळामध्ये किती आहेत, भविष्य काळामध्ये किती आहेत. तर शाहीर साहेब येतात, तीनच वेदना आहेत म्हणतात. किती? तीनच वेदना आहेत म्हणतात. परंतु त्याला मिळणाऱ्या पुन्हा दोन आहे म्हणतात. म्हणजे अशा 5 वेदना आहेत म्हणतात. शाहीर साहेब
बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा जर बाबासाहेब बनाल तर विवाही दवाई दिल्याशिवाय सोडणार नाही. लक्षात ठेवा, त्याचे विचार तुझ्या कानापर्यंत पाहिजे. त्याप्रमाणे तुला शायरी या स्टेजवर केली. या स्टेजवर त्या मामाचं नाव घेतलं. तुला किती अभ्यास आहे त्याचा मी पाहतो ना. म्हणजे तुम्हाला सुख होईल. आणि तुम्ही हा मार्ग विसरले, दुसऱ्या मार्गाने चालले तर तुमच्या पायाला काटे रुततील, तुमच्या पायातून रक्त वाहील आणि तुम्हाला दुःख होईल. तुम्हाला दुःख होईल. मग तो सुखाचा मार्ग कोणता सांगितला शाहीर साहेबा? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. किती झालं? 3 झाले. किती झालं? 3 झाले. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. 3 झाले. किती झालं? 3च आहे. 3च आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. 3च आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. 3च आहे. रजतम आणि सत्व. 3च आहे. म्हणजे या 3 पासूनच निर्मिती आहे का विश्वाची? बाबा 3 पासून आता 5 पासून आहे का? या 3 पासूनच चलनवलन होते का? 3च पासून होते. म्हणजे दिवसाची रात्र या तिघापासूनच होते का? पासूनच होते. बरोबर. वर्षाचे 3 ऋतू आहेत. प्रत्येक ऋतू प्रत्येक आपले कामं करते. हिवाळ्यामध्ये थंडी येते, पावसाळ्यामध्ये पाऊस येते आणि उन्हाळ्यामध्ये ऊन तापते. त्याप्रमाणे त्या सुखाच्या मार्गाला सुद्धा 3च रस्ते असे. ते 3 रस्ता कोणते? नाही तर मग येताना प्रज्ञाशील करू नये म्हणतात. जोडे फाटातले मारीन की मग लक्षात ठेवा. हो, तुम्हाला दवाई दिल्याशिवाय राहणार नाही. त्या सुखाच्या मार्गाला 3 रस्ते मिळाले आहेत. ते 3 रस्ते कोणते? आणि मेन महामार्ग सुखाचा कोणता शाहीर साहेबची? इकडे दुःख आहे, काटा रुतला तर दुःख होते. मग इकडे दुःख, माणसाच्या जीवनामध्ये वेदना किती, त्या वर्तमान काळात किती, भूतकाळात किती न भविष्य काळात किती. हम मान जाएंगे विवाही, हम मान जाएंगे. महाराज काय म्हणतात लक्ष द्या. हो, आमचे विवाही साहेब लक्ष द्या. रवी बाबूना त्या बहिणा दुसऱ्या
आला मा विवाही म्हणा आणि आपण जोड्यानं मारतो म्हणलं म्हणा. साहेब मी तुम्हाला जोड्यानं मारीन म्हणलो पण चमड्याच्या नाही तो अधिकार मला नाही. मला कोणता जोडा मारायचा अधिकार आहे. क्यों चले आए हो विवाही या बेबस पे सितम ढाने को. वाह वाह वाह. क्यों चले आए हो विवाही या बेबस पे सितम ढाने को. नहीं चलेगी मुंह की मुजोरी या तो मिलेगा ज्ञान का जूता खाने को. वाह वाह वाह. चमड्याचा नाही विवाही चमड्याचा नाही. अरे यार या दुनिया का तमाशा करने आए कुछ ज्ञान का कुआं खुदाओ. विवाही हम तुम्हें आजमाते तुम भी हमें आजमाओ. मजा आएगी दुनिया में मजा आएगी. माणूस या स्टेजवर बोलते शाह साहेबा हे चमड्याची जीभ आहे. उचलीन लावली टाळलं तर जमणार नाही. बोलायचा आहे तर अनुभवातून बोला. तुम्ही बोलले या स्टेजवर बोलले. जग हे अनित्य आहे. जग हे माणूस हा कष्टी आहे. माणसाच्या पाठीशी दुःख आहे आणि ते शब्द तुम्हाला विचारत आहोत. ते शब्द मी तुम्हाला विचारत आहोत आणि ते चांगली मांडणी तुम्हाला करायची आहे मान्यवर साहेब. ते विचार तुम्हाला या लोकांसमोर मांडायचे आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की शायरी हे अनुभवाची आहे. शायरी हे गुणमानाची आहे. शायरी हे संताच्या घरी नांदणारी शायरी आहे. एका राजाच्या राजवाड्यात चालणारी शायरी आहे. हिला बदनाम करायची नाही आहे. म्हणून शाहीर साहेबा अनुभवाचे शब्द लिहा. अनुभवाचे शब्द या लोकांच्या समोर मांडा. मजा येईल तमाशा. 15 वर्ष बकरीप्रमाणे जगण्यापेक्षा 15 वर्ष बकरीप्रमाणे जगण्यापेक्षा हे 2 दिवस जर वाघासारखं जगलं तर शाहसाहेब त्याच्या शान आहे. त्याच्यात मान आहे आणि ते शब्द त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे. म्हणून माझं म्हणणं आहे अभिमानात चढा नका. मी नका म्हणून मी. मिलिंद राजानं म्हटलं होतं माझ्यासारखा मी म्हणणारा माणूस या जगात नाही. आणि तो मी म्हणे पण शेवटी 80,000 नागर त्याला सोडावं लागलं. राजपाट सोडावं लागला. भिक्षा पात्र हातात घेतलं. प्राणवन हिणाले लागला. पण या ज्ञानाचा सागर किती मोठा याचा अंतर लागला नाही शायद. तशी परिस्थिती नका करता विवाही. इतिहासाचं उदाहरण देतो. कुणाला मी पुराणाचं उदाहरण देतो. म्हणून अभिमान हे गर्व कोणाचं चालणार नाही. तर तुमचं ना माझं कुठून चालणार. आणि म्हणून माझं म्हणणं आहे अरे चलवा दिखा दे तू या पर स्वाभिमान का. अरे चलवा दिखा दे तू या पर स्वाभिमान का. नाम होगा रे होगा या गुणवान का. नाम होगा रे होगा या गुणवान का. होगा रे होगा या गुणवान का. नाम होगा रे होगा या गुणवान का. आम्ही मामाच्या घराकडे गेलो नाही. म्हणून सुंदर पाठ आहे बांधवानो. समाज जागृतीचा पाठ आहे. शांत चित्ताने बसा.
स्वप्नामध्ये उठतो बहीण मा एक पोट्टी म्हणजे स्वप्नामध्ये येते ज्या बहीण मा पोट्टी स्वप्नामध्ये येते तुला स्वप्न पडतात स्वप्नामध्ये मोठा पोरगी तुला तुझ्या स्वप्नात येते स्वप्नात येते मोठा अजून पण ते चांगली येते नाही येते चांगली बसतही नाही चांगली उठतही नाही ते येते काढतो मग छातीवर येऊन बसते मोठा बापरे 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 ते पोरगी का रे छातीवर येऊन बसते मोठा ते पोरगी स्वप्नामध्ये कशी राहते रे कशी राहते हे पोट्टी गाय हिरव्या